श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासोबत यापैकी एकही घटना घडली तर 6 काही गोष्टी सांगणार आहे. त्यापैकी एकही गोष्ट तुमच्यासोबत घडली तर नक्की समजा की तुमचं आयुष्य, तुमचं नशीब जे आहे ते चमकणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये येणारं जे वर्ष आहे ते अगदी लाभदायी, शुभ ठरणार आहे असे आपण म्हणू शकतो. की हे काही शुभ संकेत जर तुमच्याकडे घडले तर नक्कीच समजा येणारे वर्ष हे तुमच्यासाठी अगदी आनंदाचं, भरभराटीचं जाणार आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. प्रत्येकाची इच्छा असते की हे येणारं वर्ष सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे जावो. येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडचणी अजिबात नको असं सर्वसाधारण प्रत्येकाला वाटत असतं. वर्षाची सुरुवात चांगली व्हावी की जेणेकरून मग आपल्या सगळ्यांचीच प्रगती होते. नवीन वर्षाकडून आपल्याला प्रत्येकालाच अनेक अपेक्षा असतात. तर त्यामुळे या अपेक्षा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही संकेत दिलेले आहेत. तर ते पाहूया. तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. यासोबतच काही जर घटना तुमच्यासोबत घडल्या, काही गोष्टी छोट्या छोट्या तुमच्यासोबत घडल्या तर हे शुभ संकेत असू शकतात. म्हणून येणारं वर्ष जे आहे ते निश्चितपणे तुमच्यासाठी अगदी लाभदायी ठरणार आहे असे तुम्हाला समजायला हरकत नाही. तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा जवळपास नव्या वर्षाचे पहिले 1-2 दिवस असतात त्या दिवसांमध्ये जर तुमच्यासोबत या घटना घडल्या तर 100% तुम्हाला हे जे वर्ष आहे ते अगदी आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जाईल. तर हे 6 शुभ संकेत जे आहेत ते कुठले आहेत तर ते बघूया आपण. तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे बघा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा इतर कुठे जाताना तुम्हाला गाय आणि वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. बघा, गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान आहे. आपण प्रत्येक काही शुभ दिवशी गाईला काहीतरी नैवेद्य दाखवतो, गाईची पूजा करतो. वसुबारसला पण गाईची पूजा करत असतो. गाय म्हणजे काय? प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं एक रूप आहे. आपण गाईला बघा पायासुद्धा पडतो, गाईला स्पर्श करून पाया पडत असतो, गाईच्या पायावर पाणी टाकत असतो. गाय अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला गाय किंवा वासरूसहित गाय जर दिसली तर हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असू शकतो. यामुळे येणारं वर्ष जे आहे त्या वर्षी तुम्हाला माता लक्ष्मीची जी आहे ती भरभरून आशीर्वाद देत आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही. त्यानंतर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळपास कुठे मंदिर असेल किंवा काही घरांमध्ये बघा शंखानाद सुद्धा केला जातो. तर तुम्हाला वर्षाच्या पहिल्याच दिवशी समजा शंखांचा नाद जरी ऐकू आला, शंखांचा आवाज तुम्हाला ऐकू आला तर हा एक सुद्धा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा असतो की येणारा काळ जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय शुभ असतो. त्यानंतर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य, लग्न कार्य, एखाद्या पूजेचे आमंत्रण जर तुम्हाला आले, कुठलेही असो, छोटी मोठी पूजा असेल किंवा एखादं आमंत्रण कोणी तुम्हाला द्यायला आलं तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संकेत असतो. यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहणार आहे हा त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता. यानंतर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला झोपेतून उठल्यावर समजा काहीतरी आवाज म्हणजे पक्ष्यांचा हळुवारपणे किलबिलाट, शंखांचा नाद, मंदिराची घंटा ऐकू आली, म्हणजे शेजारी पाजारी पण कोणीतरी देवपूजा करतोय त्या घंटेचा नाद म्हणजे रोज नाही ऐकू येत पण अचानक पहिल्या दिवशी तुम्हाला 1 जानेवारीच्या दिवशी हा आवाज आहे तर तो कधी रेग्युलरली ऐकायला येत नाही. पण असं काहीतरी शुभ आवाज अगदी म्हणजे आपण काहीतरी बघा, कोणी टाळ वाजवत जातं रस्त्यानी वगैरे किंवा एखादे स्तोत्रमंत्र जोरात आपण काहीतरी कानावर पडतात. तर असे काही देवांच्या गोष्टी, घंटांचा नाद, शंखाचा नाद, देवांचे स्तोत्रमंत्र हे जर तुमच्या कानावर पडले, म्हणजे सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर तुमच्या कानावर पडले चिमणीचा चिवचिवाट, तर हे अत्यंत शुभ संकेत आहे. म्हणजे येणारं वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी अतिशय आनंदाचं जाणार आहे हा त्यामागचा अर्थ असतो. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पक्ष्यांचे घरटे दिसले तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी आहे.
हा एक अत्यंत शुभ संकेत आहे. म्हणजे जर हा एक संकेत दिसला तर तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. हा त्यामागचा अर्थ आहे. शुभ फळ देणारी स्वप्न. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जर काही स्वप्नामध्ये बघा, काहीतरी नवीन घर घेतलेलं आहे, नवीन नोकरी लागली आहे, तुम्ही काहीतरी सोनं चांदीची खरेदी केलेली आहे, अजून काही अशा गोष्टी आहेत. जर तुम्हाला काहीतरी दिसल्या तर येणारं वर्ष जे आहे त्यामध्ये तुमची भरभराट होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे. हा त्यामागचा अर्थ असतो. यानंतर बघा, यासोबतच नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी तुमच्याकडे कोणीतरी मदत मागितली, म्हणजे पैशाची असं नाही, आणि कळत नकळतपणे तुम्ही एखाद्याला काहीतरी मदत केली, तर आपले हातसुद्धा दानशूर असले पाहिजेत. पण बघा, मी सांगते की आपण काहीतरी पैसे वगैरे उसने देणे ही गोष्ट वेगळी आहे. मी दान म्हणते. तुमच्याकडे एखादी गोष्ट मागितली आणि अगदी सहजरित्या तुम्ही ती देऊन टाकली, तुमच्या लक्षात पण आली नाही की कळत नकळतपणे तुमच्याकडून ते दान झालेलं आहे, तरीही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. म्हणजे आपण दान केव्हा करतो? जेव्हा आपल्याकडे काहीतरी आहे त्यावेळेस आपण दान करत असतो. या काही ज्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर या तुमच्यासोबत घडल्या तर नक्कीच समजा सर्वजणांनी येणारं वर्ष जे आहे तुमच्यासाठी अत्यंत सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं जाणार आहे. हे तुम्ही समजायला अजिबात हरकत नाही. आणि हेच प्रत्येकाला पाहिजे असतं. येणारं वर्ष हे आनंदाचं जायला पाहिजे. दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत त्या यायला नको. तर बघा, ही आहेत शुभ संकेत. याची अत्यंत महत्त्वाची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.